नमस्कार, मी प्रवीण जोशी. आज फाल्गुन कृष्ण नवमी शके 1942 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्यामध्ये 2 दिवसाच्या लॉकडाऊनसह कडक निर्बंध, रात्री संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी. नियम आणि निकष पूर्ण करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनाही कोविड रुग्णालय म्हणून मंजुरी देण्याची मनोज शिंदेंची मागणी. आणि कोरोना रुग्णांसाठी ठाण्यात 2,500 अतिरिक्त बेड्स. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा. श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोरोनाचा झपाट्यानं वाढता संसर्ग रोखण्यासाठी मंत्रिमंडळानं ब्रेक द चेन म्हणत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणं, तसंच कामगार श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामं, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरळीतपणानं सुरूच राहील. मात्र खाजगी कार्यालयं, उपाहारगृह, चित्रपटगृह, गर्दीची ठिकाणं बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 असा 2 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी, तर सकाळी 7 पासून रात्री 8 पर्यंत जमावबंदी असणार आहे. किराणा, औषधी, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकानं, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक नियमितपणानं सुरूच राहील. रिक्षामध्ये चालक आणि 2 प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50% प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक आणि खाजगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. खाजगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणं बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी, तसंच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरूच राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये 50% उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तरच कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयातील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. मनोरंजन आणि करमणुकीची स्थळं बंद राहतील. चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, व्हिडिओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुलं, सभागृह, वॉटर पार्क संपूर्णपणे बंद राहतील. सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं, बाहेरून येणारे भक्त आणि दर्शनासाठी बंद राहतील. मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचं लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं. उपाहारगृह आणि बार पूर्णतः बंद राहतील. मात्र पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8
या वेळेत सुरू राहील। रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल। पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचं पालन करावं लागेल। मात्र नियमांचं पालन होत नाही असं दिसलं तर स्थानिक प्रशासन पूर्णपणे बंद करेल। ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील। होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं अत्यावश्यक आहे। वृत्तपत्र, छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणेच सुरू ठेवण्यात येईल। मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावं। 10वी आणि 12वीचा अपवाद वगळता शाळा, महाविद्यालय बंद राहतील। सर्व खाजगी क्लासेस बंद राहतील। उद्योग आणि उत्पादन क्षेत्र सुरू राहतील। मात्र या ठिकाणी आरोग्याचे सर्व नियम पाळण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे। बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजूर कामगारांनी राहणं गरजेचं आहे। केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल। कोणत्याही कामगाराला कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही। त्याला आजारी रजा द्यायची आहे। रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल। कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदारानं करायची आहे। 5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ही इमारत मिनी कंटेनमेंट म्हणून जाहीर होईल आणि तिथं प्रवेश बंदी केली जाणार आहे। शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत 1,50,413 लाभार्थ्यांचं ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात तसंच खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे। कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस शासनानं दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्यानं देण्याचं काम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येतोय। आतापर्यंत महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 20,692 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 11,177 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला। खाजगी रुग्णालयामध्ये 99 जणांना पहिला डोस तर 1,640 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे। फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपैकी महानगरपालिकेच्या केंद्रात 17,395 लाभार्थ्यांना पहिला आणि 8,265 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। खाजगी रुग्णालयात 644 लाभार्थ्यांना पहिला आणि 18 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। 45 ते 60 वयोगटातील ठाम केंद्रात 9,783 लाभार्थ्यांना पहिला तर 86 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। याच वयोगटाअंतर्गत खाजगी रुग्णालयातील केंद्रामध्ये 5,604 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 2 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। 60 वर्षावरील नागरिकांमध्ये ठाणे महापालिका केंद्रात 53,181 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 442 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। खाजगी रुग्णालयांमध्ये या वयोगटाअंतर्गत 20,259 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 26 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे। सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं लसीकरणाची 54 सत्र सुरू आहेत। त्यापैकी 17 सत्र ही निश्चित आहेत आणि बाकीचे सत्र वैकल्पिक स्वरूपाची आहेत। सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा।
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शहरात दिवसाला सरासरी 1000हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याची बाब लक्षात घेऊन गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल होताना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज झाली असून 3 नव्या कोव्हिड रुग्णालयांच्या माध्यमातून 2500 बेड्स लवकरच सेवेत दाखल होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्होल्टास आणि ज्युपिटर रुग्णालयाशेजारील पार्किंग प्लाझा इथं महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णालयांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बुश कंपनीच्या जागेत रुग्णालय सुरू करण्यात आलं होतं. तिथे 450 बेड क्षमता आहे. पण मधल्या काळात कोरोनाचा रुग्णसंख्या कमालीची घटल्यामुळं या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेनं वापर होत नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळं हे रुग्णालय पुन्हा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. तसंच पोखरण रोड क्रमांक 2 इथल्या व्होल्टास कंपनीच्या जागेवर 1000 बेड क्षमतेचं रुग्णालय उभारण्यात आलं असून ते देखील रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झालं आहे. ज्युपिटर रुग्णालयात या पार्किंग प्लाझा इथं 1169 बेड क्षमतेचं रुग्णालय उभारण्यात आलं असून त्याचा अंशतः वापर देखील सुरू झाला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी 350 बेड्सचा वापर सुरू झाला असून मनुष्यबळ वाढवून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसंच या ठिकाणी आणखी किमान 500 बेड्स वाढवण्याची क्षमता असून त्या दृष्टीनं देखील नियोजन करण्याची सूचना शिंदे यांनी केली. महानगरपालिका प्रशासनानं कंबर कसली असून 3 कोरोना रुग्णालयं तातडीनं रुग्णसेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यांची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली. ऑक्सिजन बेड्सना ऑक्सिजनचा पुरवठा अव्याहतपणे होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. रुग्णालयामध्ये तसंच क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणाच्या किंवा गैरसोयीच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत असंही त्यांनी स्पष्टपणे बजावलं. औषधांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाचा जीव महत्त्वाचा असून रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाला तिष्ठत राहावं लागता कामा नये किंवा त्याला वणवणही करावी लागता कामा नये. त्याच्यावर तातडीनं उपचार होण्याची गरज असून पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेनं ज्या कार्यक्षमतेनं काम केलं त्याच क्षमतेनं किंबहुना त्याहीपेक्षा अधिक सजगपणानं काम करण्याची गरज असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कळवा मुंब्र्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना देखील कौसा आणि कळवा इथला बंद असलेल्या कोरोना हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी जबरदस्तीनं रोखलं. माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र अटक केली तरीही कोरोना हॉस्पिटलमधील घोटाळा उघड करणारच असा निर्धार किरीट सोमय्या आणि नगरसेवक संजय वाघुले यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा आणि कौसा इथं म्हाडाच्या माध्यमातून कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर ती तात्पुरती बंद करण्यात आली. आता दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना देखील दोन्ही हॉस्पिटल बंदच आहेत. त्यातच या हॉस्पिटलमधील साहित्य गायब झाल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली 15 कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी जात होते. मात्र त्यांना रेतीबंदर इथंच कळवा पोलिसांनी रोखलं. आम्हाला वरिष्ठांचा आदेश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांनी दुपारी अटक केली. त्यानंतर त्यांची संध्याकाळी सुटका करण्यात आली.
कोविड हॉस्पिटलची नितांत गरज असताना कौसा कळवा इथल्या कोरोना हॉस्पिटल बंदच असतं, त्यावेळी सामान चोरीला गेल्याचं सांगण्यात आलं. भारतीय जनता पक्षानं आवाज उठवल्यावर सामान उपलब्ध झालं. आता माजी खासदार पाहणीसाठी गेल्यावर त्यांना रोखण्यात आलं. या कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून काय लपवलं जात आहे? ही मोगलाई आहे का, असा सवाल निरंजन डावखरे यांनी केला आहे. नियम आणि निकष पूर्ण करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना देखील कोविड रुग्णालयं म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मनोज शिंदे यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 200 खाटा रिक्त असल्याचं ऑनलाईन दिसत असताना देखील रुग्णांना मात्र तिष्ठत राहावं लागत असल्याच्या तक्रारी काँग्रेसकडे आल्या आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या उपचारादरम्यानची माहिती मिळत नाही, अशाही तक्रारी आहेत. यासाठी एखादा चांगला माहिती अधिकारी नेमावा, अशी मागणी मनोज शिंदे यांनी केली असून यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ती माहिती त्वरित मिळून दिलासा देखील मिळेल. लसीकरण करण्यासाठी प्रभागनिहाय रुग्णालयांना मंजुरी मिळावी, यासाठी लवकरच आरोग्यमंत्र्यांची देखील भेट घेतली जाणार असल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं. जिल्ह्यात काल कोरोनाचे 6077 नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 2,92,451 रुग्ण कोरोनातून बरे झाले, तर 6,561 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 39,731 रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण 3,38,743 पॉझिटिव्ह रुग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात काल 1,701 नवीन रुग्ण सापडले, तर 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या ठाण्यात 11,800 रुग्ण उपचार घेत असून 70,618 कोरोना रुग्ण बरे झाले, तर 1,466 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 150 नवीन रुग्ण सापडले, तर एकही मृत्यू झालेला नाही. सध्या 811 रुग्ण उपचार घेत आहेत. 19,933 जण बरे झाले, तर 610 जणांचा मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज्यामध्ये 2 दिवसांच्या लॉकडाऊनसह कडक निर्बंध, रात्री संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी. नियम आणि निकष पूर्ण करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना देखील कोविड रुग्णालयं म्हणून मंजुरी देण्याची मनोज शिंदेंची मागणी. आणि कोरोना रुग्णांसाठी ठाण्यात 2,500 अतिरिक्त बेड्स. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.